आज 175 पेंट्रीचं टार्गेट ठेवलं होतं आणि सगळं काम करून मला परत जायचं होतं बाजारात, कारण आज मंगळवार होतं आणि आज मंगळवारचा बाजार असतो. तर तुम्ही पाहू शकता कारागीर आल्यानंतर खूप फास्टमध्ये काम होत आहे आणि क्वांटिटी पण जास्त निघत आहे आणि जसं क्वांटिटी निघत आहे तसे ऑर्डर येत आहेत आपल्याला. तर ही पायपिंग वगैरे लावायचं काम चालू होतं, ते कारागीर करत होते. तर आम्हाला जायचं होतं भाजीला, एक पार्सल पण टाकायचं होतं, ते पार्सल पण टाकावं म्हटलं आणि येता भाजी पण घेऊन यावं म्हटलं, कारण नेहमी पार्सल मी टाकते रात्री 1-2 वाजता म्हटलं तरी पार्सल टाकायला जावं लागतं. पण आता मुलगी असल्यामुळे मी जात नाही, आता माझे मिस्टर जातात. पण आता थोडासा उजेड होता म्हणून म्हणलं पार्सल पण टाकावून येता भाजी पण. 2-3 दिवस नगर बंद होतं, त्यासाठी काही एवढी हालचाल करता आली नाही, पार्सल वगैरे लेट झाले, त्यासाठी मग म्हणलं आज फायनल झालेलं आहे आणि नगर पण चालू झालेलं, तर जाऊन टाकावं. तर फायनली आम्ही पार्सल टाकायला निघालो होतो. तर आमचं नेहमी कुठं जायचं म्हणलं तरी माझ्या नवऱ्याचं पहिलं तर पेट्रोल संपतं, तर पहिले तर आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी गेलो. तर तुम्ही पाहू शकता हे ब्रिज आहे, ब्रिजच्या पेट्रोल वगैरे टाकून हे ब्रिज आहेत. आम्ही एक राऊंड मारून आलो. हे खूप लांबचा राऊंड होता, पण मी जास्त शूट घेतला नाही. जिथं आम्ही पार्सल टाकायला गेलो होतो तो एरिया आहे तो खूप वेगळा होता, म्हणजे असं खूप अंधार झाला होता येईपर्यंत. तर लगेचच मग मी भाजी वगैरे घ्यायला चालू केली. बाजारात गेल्यानंतर खूप साऱ्या भाज्या होत्या. आता म्हणजे भाज्या हे खूप स्वस्त झालेल्या आहेत, तर सगळ्या भाज्या जिकडे पाहू तिकडे भाज्याच होत्या. मला आहे ते जे पाहिजे होतं ते मला काही घेता आलं नाही आहे. म्हणजे मी बटाटे, टोमॅटो भाज्या वगैरे घेतल्या, ती तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवेन. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं ओपन करून दाखवेन. गाडीला किक मारले, लगेच आम्ही निघालो घरी. घरापासून आमचा बाजार हे फक्त 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर आहे. लगेचच आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मायराच्या पप्पाला सांभाळायला लावलं आणि लगेच मी भाज्या आहेत ते फ्रीजमध्ये ठेवायला घेतल्या. बाकीच्या ज्या भाज्या आहेत, जे वरती टोमॅटो वगैरे, बटाटे, कांदे जे वरती असतात ते वरती पण ठेवायला घेतले. तर तुम्ही पाहू शकता कोथिंबीरीच्या छान एकदम हिरवीगार कोथिंबीर होती. फक्त 10ला 2 होत्या, खूप छान होत्या. मला कोथिंबीरीच्या वड्या आवडतात, त्यासाठी मी आणली होती. मेथीच्या भाज्या ही 10ला 2 होत्या. पालक पण 10ला 1 होती. टोमॅटो होते ते 20 रुपये किलो होते. दोडका होता तो 20 रुपये पावशेर होता. तर तुम्ही पाहू शकता सगळ्या आहेत ते मी भाज्याच आणलेल्या आहेत. ही भाज्या आहे ते मी 20 रुपयाची पावशेर आणलेली आहे. त्यात आंबट चुका, शेपू, पालक, बऱ्याच काही भाज्या आहेत. तर तीच आज मी करणार होती. सगळ्या भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या. म्हटलं की अगोदर निवडून घ्यावं, पण म्हणलं निवडत बसलं की स्वयंपाकाला टाईम होईल, कारण दिवसभर कामाच्या राहतात माझं सगळं काम तसंच राहतं. भांडे वगैरे काही घासले जात नाही. कांदे, टोमॅटो वगैरे जाळीमध्ये ठेवल्यानंतर हे फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आहे अशा ठेवल्या. लगेचच भांडे घासायला घेतले. तर तुम्ही पाहू शकता किती भांडे आहेत. लगेचच भांडे घासायला घेतले आणि भांडे घासून जेवढे भांडे लागत होते तेवढेच भांडे घासले आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागले. ही भाजी करायची होती, कारण खूप दिवसातून मी भाजी आणली होती, त्यासाठी मला आहे ते हीच भाजी करायची होती. खूप दिवसातून मी ही भाजी खाणार होती त्यासाठी, आणि मला म्हणजे एक्साइटेड होती की ही भाजी कशी लागते. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 वर्षातून ही भाजी मी खाणार होती. कोरोनामध्ये ह्या भाज्या दारात यायच्या आणि तेव्हा मी घ्यायची आणि नेहमी खायची. माझ्या मिस्टरांना तेव्हा ही भाजी आवडत नव्हती, पण आता ते पण खूप आवडीने खातात आणि कारागीर पण आहे. तर म्हटलं की चला सकाळचं डाळ भात पण आहे आणि आता ही थोडीशी भाजी करावी. तर भाजी आहे ती स्वच्छ निवडून घेतली अगोदर मी. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल आणि माझा ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला ग्रुप हा लेडीजचा घर बसल्या काम मिळण्यासाठी महिलांना लवकरात लवकर हा ग्रुप आहे तो मोठा झाला पाहिजे आणि आपलं काम आहे ते भरपूर लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता ह्या भाजीला तुम्ही काय म्हणता ते मला सांगा. ह्या भाजीला आमच्या इकडे आंबट चुका म्हणतात आणि ही भाजी ही खूप म्हणजे आंबट लागते आणि त्या आंबट भाजीमध्ये शेपू आणि पालक, अजून चुका वगैरे बरेच काही असतात. त्या भाज्या जर मिक्स केल्या आणि ही भाजी इकडं आहे ते हाटीव म्हणतात, आमच्या इकडं आहे ते गरगटी म्हणतात, कुठं पातळ भाजी म्हणतात. म्हणजे गावाची पद्धतीने म्हणजे लगेचच जसं गाव बदलतं, जिल्हा बदलतो तसं भाषा बदलते आणि नावंसुद्धा बदलते. आंबट चुकीची भाजी आणि शेपूची भाजी मी तुम्हाला दाखवते. 20 रुपयाची पावशेर होती आणि मला हे आठवते जसं मी ही भाजी घेतली होती कोरोनामध्ये पण मी ही भाजी घेत होती, तेव्हा पण 20 रुपये पावशेर होती आणि आत्तासुद्धा आहे ती 20 रुपये पावशेरनीच मी ही भाजी घेऊन आलेली आहे. भाजी छान अशी निवडून घेतली आणि आता ही भाजी आहे ते थोडंसं मला कमी वाटली, कारण जास्त आंबट होईल. थोडीशी भाजी मला त्यात पालकाची वगैरे कमी वाटली, त्यासाठी मग मी त्याच्यात पालकाची पण भाजी आणली होती. तर त्यातल्या मी 4-5 पालकाचे मोठे पानं घेतले आणि मी त्याच्यामध्ये टाकले.
पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडंसं म्हणजे जास्त नाही आहे पण थोडंसं किचड असतं, त्यासाठी मग भाज्या ही खूप माती वगैरे लावलेली असते. 4-5 पाण्याने स्वच्छ आहे ती भाजी मी धुवून घेतली. खूप घाण निघत होती, जितकी धुईल तेवढी मातीच निघायची, म्हणून मी जोपर्यंत माती निघत होती तोपर्यंत भाजी धुवून घेतली. तुम्ही पाहू शकता माझं किचन हे खूप अस्ताव्यस्त असतं. किचनवरती मला कोणीही कमेंट करू नका, कारण तुम्हाला पण माहिती आहे मी घरात लहान मुलगी बघून बिझनेस सांभाळून घरातलं हे सगळं पण हँडल करते. आज बाजार होता मंगळवारचा, आमच्या इकडे मंगळवारचा बाजार होता आणि आठवड्याभर म्हणजे तसं तर रोज बाजार भरतो, पण आठवड्याभरचा एकदा बाजार आणला. आज थोडासा स्वस्त भेटतो आणि आठवड्याभराचा एकदा जर बाजार आणला मंगळवारी तर आठवड्याभर टेन्शन नाही राहत, नवऱ्याच्या मागं लागावं नाही लागत की भाजी काय करून भाजीला घेऊन या, जे फ्रीजमध्ये असेल ते करायचं पटकन. यासाठी मग मी मंगळवारचं आहे ते भाजीला जात असते. भाजी वगैरे छान असं स्वच्छ धुवून घेतली आणि मला आता लगेचच भाजी टाकायची होती. तोपर्यंत मग इकडं काम चालू होतं. काम हे आज कारागिरांनी खूप काम ओढलेलं होतं. माझ्या मिस्टरने आज काम केलं नव्हतं, कारण माझे मिस्टर आज प्रत्येक कारखान्यावरती इकडं तिकडं म्हणजे कसं ऑर्डर घेण्यासाठी गेले होते. कुठं काम आपल्याला कसं काम वाढवायचं त्यासाठी ऑर्डर, कुठं काम आहे ते लोकांशी कॉन्टॅक्ट, थोडक्यात म्हणलं तर मार्केटिंग करायला गेले होते. एकीकडे भाजी ही शिजत होती, दुसरीकडे मी लगेचच पीठ मळून लगेचच चपात्या लाटायला घेतल्या. मी त्या दोघांपुरत्याच चपात्या करणार होते, 4-5 चपात्या करायच्या होत्या आणि माझ्यापुरती आहे ती बाजरीची भाकरी करणार होते, कारण मला ह्या भाजीसोबत बाजरीची भाकरी ही खूप आवडते. तुम्हाला जर हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर माझ्यासोबत नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि इन्स्टाच्या बायोमध्ये सुद्धा नंबर आहे, तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकता. लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून हा बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला प्रत्येक महिलापर्यंत म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्या प्रत्येक गरजू महिलापर्यंत हा बिझनेस आपल्याला पोहोचवायचा आहे. दुपारी झोपण्यापेक्षा हे काम करा, संध्याकाळी लवकर झोपण्यापेक्षा हे काम करा. आजकाल कोणीच लवकर झोपत नाही मोबाईलच्या चक्करमध्ये, तसं पण आपण रील स्क्रोल करत बसतो. 12च्या आत तर कोणीच झोपत नाही, मला तर नाही वाटत 12च्या आतमध्ये कोणी झोपत असेल. तर हे फालतू काम करण्यापेक्षा तुम्ही हे काम करा आणि घरात बसून तुम्ही पैसे कमवा. कारण रील बघून यूट्यूबवर व्हिडिओ बघून हे करून ते करून आपण टाईम वेस्ट घालवतो, आपल्याला एकही रुपया फायदा होत नाही. फायदा कोणाला होतो? समोरच्याला फायदा होतो, ज्याचे आपण व्हिडिओ पाहतो त्याला फायदा होतो, आपल्याला एकही रुपयाचा फायदा होत नाही. मग दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून टाईमपास करण्यापेक्षा तुम्ही स्वतः बिझनेस चालू करा आणि तुम्ही स्वतः व्हिडिओ वगैरे टाका आणि तुम्ही लोकांचे व्हिडिओ बघून जसं लोक पैसे कमवतात तसं तुम्ही पैसे कमवायला चालू करा. मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक महिलेने हे काम केलंच पाहिजे, कारण अशा बऱ्याच महिला आहेत की घर बसल्या काम शोधत आहेत. खूप गरजू महिला असतात की यूट्यूबवर सर्च कर, इकडे सर्च कर, तिकडे सर्च कर, हे सर्च करत बसतात. त्यापेक्षा तुम्ही माझा ग्रुप जॉईन करा आणि माझ्या ग्रुपवरनं तुम्ही बिझनेस चालू करू शकता. मी तुम्हाला फुल सपोर्ट करेन. ग्रुपला जॉईन नक्की व्हा. ग्रुपला जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. सगळा माझा स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण किचन आहे ते घासून घेते, कारण दिवसभर मग मला हे सगळं काम करता येत नाही. सकाळच्या स्वयंपाकानंतर भांडे किचन वगैरे मी अजिबात घासत नाही. रात्री मला जास्त टाईम भेटतो, त्यासाठी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी किचन वगैरे छान असं घासून घेते. किचन वगैरे घासते. रात्रीच्या जेवणानंतर मग भांडे वगैरे घासते. पहिलं कसं होतं, मी शुक्रवारचं अजिबात काही काम करत नसायचे, कारण माझा बिझनेस नव्हता. माझे मिस्टर आहेत ते बाहेर कामाला जायचे आणि मग ते कामाला जायचे. शनिवारी त्यांना सुट्टी असायची, शुक्रवारी मी काहीच काम करत नसायचे, कारण शनिवारी मी आरामशीर उठायचं आणि नवरा घरी असल्यावर नवऱ्याकडे मायराला द्यायचं, म्हणजे मुलीला द्यायचं आणि घरातलं सगळं काम करायचं. तसं तर नवराच माझा घरातलं सगळं काम करायचं शनिवारचं. पण जसा मी बिझनेस चालू केलेला आहे तसं मी रोजची रोज माझं म्हणजे रोजची रोज ते कामं करूनच घेते, म्हणजे लोड होत नाही. रोज संध्याकाळी मी भांडे घासते, दिवसभर मी भांडे घासत नाही. ह्याच्यावरती मला कोणीच कमेंट करू नका की दिवसभर तो तसा तर राडा ठेवते. हो, मी तसाच राडा ठेवते, कारण मी हा बिझनेसमध्ये मी जास्त टाईम देते. कारण आता कारागिरी पण आहेत, जरी मी काम नसेल करत तरी कारागिरांकडे मला लक्ष द्यावं लागतं. माझ्या नवरा पण काम करतो. माझ्या नवरा सध्या ऑर्डर घ्यायला मार्केटिंग वगैरे करतो, ते बाहेर फिरत असतात, मी कारागिरी हँडल करते. तुम्हाला माहिती आहे माझा नवरा पहिल्यांदा नाही म्हणत होता, पण आता ते मला बिझनेसमध्ये मदत करतात.
तर तुम्ही पाहू शकता माझं किचन वगैरे तुमच्यासोबत बोलत बोलत माझं पूर्ण किचन पण आहे ते हे झाले, घासून वगैरे एकदम क्लीन केलं. आता जेवण करायला बसायचं होतं तर माझी कंबर ही खूप दुखायला लागली, कारण दिवसभर पण मशिनी आणि मी आत्ता भांडे घासले, स्वयंपाक केला. पूर्ण दीड तास, दीड पावणे 2 तास तर मी किचनमध्ये उभा आहे. त्यासाठी माझी खूप कंबर दुखत होते. कधी हे किचन वगैरे हे करेन आणि कधी जेवण झोपेन असं वाटत होतं, पण अजिबात झोपायचं नाही आहे. कारण सीझन आहे आणि 14 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर 14 तारखेला आम्हाला आहे ते 300 टी शर्ट 300 पॅन्ट द्यायचे आहेत. तर त्यासाठी मग ते ऑर्डर आम्हाला काढायची आहे. आम्ही तिघं असलो तरी पण मायरा मध्ये मध्ये म्हणजे मला करून देत नाही, त्यासाठी वरतीच लोड जास्त राहणार आहे. 15 ऑगस्टला जर ती ऑर्डर दिली नाही तर ती ऑर्डर आपल्याकडनं म्हणजे समोरचा कॅन्सल करणार आहे असं बोललेलं आहे. त्यासाठी ती ऑर्डर मला द्यावंच लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती घाईगडबडीचं काम असतं. हे काम करून सुद्धा घर पण सांभाळते, मुलीला पण सांभाळते आणि ते करून नाईटला जॉब पण करते. तर एवढं सगळं मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत हेच मला समजत नाही. मी जे करू शकते ते तुम्ही खूप सहजरित्या करू शकता. माझ्याकडे लहान मुलगी आहे, तुमच्याकडे जर लहान मुलगी नसेल तर तुम्ही खूप आरामशीर हे सगळं हँडल करू शकता. जर तुम्हाला माझा सपोर्ट पाहिजे असेल तर नक्की मी तुम्हाला सपोर्ट करीन. भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता जेवण करते, थोडासा आराम करते आणि नंतर मग परत कामाला लागते. आता मी येणार आहे लाईव्ह प्रत्येकाने जॉईन करा आणि लाईव्ह जॉईन करून तुम्ही माझा ग्रुप जॉईन करू शकता. जेवणामध्ये बघा काय काय आहे. चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.